ठरवला. मी नियमितपणे व्यायाम, कसरत, घोडेस्वारी, तलवारबाजी चालूच ठेवल्या. असाच आमचा संसार सुरू होता. या संसारविरीला फळ आलं, या संसारविरीला फळ आलं आणि मला एक मुलगा झाला, आणि मला एक मुलगा झाला. पण माझं नशिबात उदावी, पण माझं नशिबात उदावी. मुलगा 3 वर्षाचा असतानाच मरण पावला, मुलगा 3 वर्षाचा असतानाच मरण पावला. मुलाच्या रूपाने वारस असलेल्या गंगाधररावही या गोष्टीने खूप दुःखी झाले. पुढे मी वासुदेव नेवाळकर यांच्या आनंदाला दत्तक घेतले. त्याचे नाव दामोदर असे ठेवले, त्याचे नाव दामोदर असे ठेवले. एका हातात तलवार, दुसऱ्या हातात ढाल, एका हातात तलवार, दुसऱ्या हातात ढाल. माझ्या पाठीवर माझा दामोदरराव, माझ्या पाठीवर माझा दामोदरराव. पुढे ब्रिटिश राजने आमचे राजे हडप करण्याच्या हेतूने दामोदरराव यांच्या विरुद्ध खटला दाखल केला. मी शेवटच्या टोकावर जाऊन एक घोषणा केली, मी शेवटच्या टोकावर जाऊन एक घोषणा केली. मैं मेरी झाशी नहीं दूंगी, मैं मेरी झाशी नहीं दूंगी. झाशीराचे रक्षण करण्यासाठी मी ब्रिटिशांविरुद्ध युद्ध पुकारले, झाशीराचे रक्षण करण्यासाठी मी ब्रिटिशांविरुद्ध युद्ध पुकारले. मी एक स्त्री आहे, मी एक स्त्री आहे, मी एक आई आहे हे विसरून पुरुषाचा वेश परिधान करून लढाया करू लागले, पुरुषाचा वेश परिधान करून लढाया करू लागले, पुरुषाचा वेश परिधान करून लढाया करू लागले. मला इंग्रजाच्या हातातून मरायचे नव्हते, मला इंग्रजाच्या हातातून मरायचे नव्हते. म्हणून मी स्वतःकडे तलवार घुसवून मरणमुखी पावले, स्वतःकडे तलवार घुसवून मरणमुखी पावले. एका हातात तलवार, दुसऱ्या हातात ढाल. माझ्या पाठीवर माझा दामोदरराव, माझ्या पाठीवर माझा दामोदरराव. तलवारीची चमक आकाशालाही चमकत होती, तलवारीची चमक आकाशालाही चमकत होती. माझ्या रणघोड्याने हवाही गाजत होती, माझ्या घोड्याच्या टापाने भूमीही थरथरत होती, माझ्या घोड्याच्या टापाने भूमीही थरथरत होती. आणि माझ्या रणघोड्याने हवाही गाजत होती, आणि माझ्या रणघोड्याने हवाही गाजत होती, हवाही गाजत होती. मी अनेकदा ब्रिटिशांना तोंड दिले, त्यांनी माझी झाशी घेतली. मी अनेकदा ब्रिटिशांना तोंड दिले, त्यांनी माझी झाशी घेतली. पण माझं मन देऊ शकले नाही, पण माझं मन देऊ शकले नाही. मी पुन्हा लढले, पुन्हा उभी राहिले, मी पुन्हा लढले, पुन्हा उभी राहिले. 16 जून 1856 साली माझे बोलणारे केस, माझे शेवटचे युद्ध झाले. जखमा वाढत होत्या, शरीर थकलं होतं, जखमा वाढत होत्या, पण आत्मा अजूनही केसमय होता, पण आत्मा अजूनही केसमय होता. मी शेवटपर्यंत लढले, मी शेवटपर्यंत लढले. हो, माझं शरीर त्या रणांगणात पडलं, माझं शरीर त्या रणांगणात पडलं, तरी सुद्धा माझा आत्मा पराभूत झाला नाही,